शस्त्रक्रियेत धक्कादायक हलगर्जीपणा. 6 वर्षांच्या मुलावर चुकीची सर्जरी. पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 6 वर्षांच्या मुलाच्या शस्त्रक्रियेदरम्यान उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचे बोट काढण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. शाहू सुनील दंडाडे या 6 वर्षांच्या मुलाला दोन्ही हातांना 6 बोटे आहेत. त्याच्या उजव्या हातातील एक बोट दुखत असल्यामुळे ते काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचे बोटच काढण्यात आल्याची तक्रार दंडाडे कुटुंबियांनी केली आहे. ही घटना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घडली. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले आहे. मात्र या प्रकारामुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बोट काढायची करपण काही ती काढायची होती आणि डाव्या हातातच काढले आणि आम्ही म्हणलं आणल्या म्हणलं अहो ही काढायचं हे काढायचं तुम्ही दुसरंच काढलं होतं. ती काढत बघितलंच नसेल सर आणि परत ह्याच्यावर तसंच लिहिलंय आणि उजव्यातच केलं होतं. आम्ही लिहिलं त्याच्या उजव्यावरच लिहिलं होतं. परत फाईल घेतली ती तासाभराने फाईलच दिली नव्हती. त्या मॅडम ते आता बोलत होते ना त्या मॅडमकडेच फाईल होती. त्या मॅडम परत म्हणते की काय झालंय काय नाही. परत काय म्हणते उद्या काय झालंय आज ना उद्या ती पण काढावंच लागतं. पण त्याला त्रासही होत होता. त्याने डावाच काढले डावे काढले तर काढत मॅडम काय आज ना उद्या काढत जायचे आता काढून टाकू 5-10 मिनिट. काय कागदात फेरफार केलाय? हा कागद मध्ये कागद घेतले ती देता दी नाही कागद आम्ही तसं देऊ शकत नाही. सरांचा ऑर्डर आल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही. तर काही तर बदलाबदली केली आम्ही उजव्याच केलं आणि तिथं लिहिलं होतं की उजव्या हाताच काढायचं आहे. एकाच हातात दोन्हीचं नव्हतं. आता म्हणतात की दोन्हीचं काढायचं दिलं तरी होतं आणि आम्हाला बोलले पण मॅडमला माहित पण नव्हतं हाताचं बोट आहे ना त्याच माहित होतं उजव्या कुठल्या डॉक्टरने केले का कुठल्या मॅडमचं नाव पण त्यांची ना टेन्शन ना. मामा नाव सांगा होते मॅडमचं कॅली मॅडम आहे. कॅली मॅडम त्या मॅडमचं नाव आणि 2-3 होते. सचिन एक सर वाटतं आणि एक दुसरे एक मॅडम होती सिस्टर होती. तिघी चौघी होती तिथे सकाळी. त्या पोरला पण नेताना एक शिफ्ट होते. दरा वडत नेली ती लेकरू महागत पण बघायला शेजारी असं बसलेला माणूस रडत होती म्हणजे लेकरू तुम्हाला चला आम्हाला पण येऊ दिलं नाही. लेकर तुम्ही यायची गरज नाही म्हणले आम्हाला. त्यांनी पण होते ह्यांना पण दाखवलं होतं. अजून एक कोणतं होतं भाऊ पण होते तिकडं मध्ये बसलेले 1-2 पेशंट होते त्यांच्यासोबत. मला ह्याचा त्रास व्हायला पोराला. आता ते आमचे गेले ते मिस्टर ते पोलीस स्टेशन मध्ये गेले तक्रार करायला त्या मॅडमची. आम्हाला त्यांना कसलेच म्हणजे असं दुःख नाही की बोट काढले आम्ही असंच करत काय ना तुम्हाला बोलायला काही समजे ना असं म्हणते आम्हाला. पण ही त्रास होत होतो पोराला आणि कागद बदल केले देता दी नाही कागद. त्या वकिलांना बोलवल्यावर मग ते वकील बोलल्यावर कागद दिले ते असं. वर्षाचा मुलगा 6 वर्ष सॉरी दंदाडे म्हणून दंदाडे म्हणून 6 वर्षाचा मुलगा सकाळी आपल्या इथे बायलॅटरल पॉलिडेक्टली ह्या आजारासाठी ॲडमिट झालेला होता. याचा अर्थ कसा असतो हाताला एक्स्ट्रा बोट असतात. त्याच्या दोन्ही करंगळीच्या शेजारी 2 एक्स्ट्रा बोटं होती. पेशंटच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार उजव्या बाजूचं बोट काढायची गरज असताना डाव्या बाजूचं काढण्यात आलेलं आहे अशी त्यांची तक्रार आलेली आहे. तर त्याच्या आधारे आपण एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे. चौकशी समितीच्या निर्णयात जर आमचे वैद्यकीय अधिकारी कोण दोषी आढळत असतील तर त्यांच्या नावाची आपण वरिष्ठ कार्यालयाकडे कारवाईसाठी शिफारस करणार आहोत. सर्जरी कोणी केली होती? डॉक्टर काने मॅडम म्हणून त्यांनी केलेली होती. आणि त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये खाडाखोड झाल्याची दिसते. तर तुम्ही जे मला माझ्या समोर बोलल्यानंतरच ते मी बघितलेलं आहे. तर त्याचंही मी त्या चौकशी समितीमध्ये त्याचंही इन्क्लुडिंग करून कागदपत्रामध्ये असं काही झालेलं असेल तर त्याच्यावर पण उचित कारवाई केली जाईल. कागदात जे हे केले थेरपी केलं त्याच्यावर वेगळी काही चौकशी करणार आहे तुम्ही? त्याची चौकशी करण्यात येईल. अगोदर प्राथमिक चौकशी करण्यात येईल. त्यात जर तसं काय तथ्य आढळलं तर वरिष्ठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य ते कारवाई करू आपण. हा मला उजव्या हाताचं काढायचं होतं बोट कारण ती दुख झालेलं त्याला त्या बोटाला काढायचं होतं. त्याने डाव्या हाताचं काढले. आम्ही एकाच केलं तर सांगितलं होतं सगळ्यांना म्हणलं होतं पण मॅडमनं पण बघून गेलं की एकाच काढायचं होतं पण बोट काढले त्याने दुसरंच ती नव्हतं काढायचं. दोन्ही होते पण बोटाचं ट्रीटमेंट एकच ठेवलं होतं पण ती बोट चांगलं होतं डाव्या हाताचं. उजव्या हाताचं बोट असं पाक दुख झालंय ह्याला दुख झालंय कारण दोऱ्यात अडकलं होतं म्हणून ती काढायचं होतं पण ती ह्याचं काहीच नव्हतं. आम्ही विषय घेतला त्या मॅडमने हे काढलं. मॅडम म्हणते ती राहू द्या काढलं तर काय झालं तर ही पण काही उपयोगाचं नव्हतं पण आम्ही ह्याचं नावच घेतलं नव्हतं. एकाच हाताचं म्हणलो होतं आम्ही. उजव्या डाव्याचं काढलेत त्यांनी डाव्यात. आता मॅडम म्हणते ती राहू द्या परत जर ती पण काढावंच लागलं असतं की म्हणते ती. मग आता उद्या जर आम्ही दुसरं पेशंट आणला असं तुम्हाला हे हात काढ म्हणलं तुम्ही हे पण हात काढून टाकशाल का?
त्याचा प्रश्न तीच झाला की काय मॅडमचं नाव काय होतं कॅले मॅडम आहे कॅले मॅडम अजून एक डॉक्टर होते वरील ऑपरेशन थिएटर मध्ये आणि त्यांना सांगितलं पण होतं की पण बघून पण गेलं मॅडम गेल्या शुक्रवारपासून मॅडम पशी आलेला आम्ही त्यांना सांगितलं हे हे जर काढायचं काल बुधवारी बुधवारी म्हणले बिस्किट खाल्ल्यामुळे महागारी पाठवले होते म्हणून सकाळी आम्ही 7ला त्याला चारवलं होतं कारण ही द्यावं लागतंय भुलीचं इंजेक्शन म्हणून आणि 10 वाजता आले तर त्यांनी तेवढं हे केलं परत दुसरंच काय तर झालं असतं तर लेकराला दोन्हीचं नव्हतं आम्ही एकाच सांगितलं होतं मॅडम ती खोटं बोलाले आम्ही एकाच म्हणलं होतं पहिल्यापासून पेपरचा बदल केला वाटतं आणि लगे आम्ही केलं आम्ही वकिलांना पण बोलवलं होतं आणि दुसऱ्या पत्रकारांना पण बोलवलं तेव्हा त्यांनी पेपर आतमध्ये घेऊन गेले त्यांना ते पण म्हणलं तुम्ही बदल करताल ती कवाच्या कवा देत नव्हते महाग लागून आम्ही घेतले पेपर मग ती जाहिरात काढून दिली ती वकील ते आले होते आमची म्हणून आणि त्या मॅडमला सांगितलं होतं उजव्या हाताचं काढायचं उजव्या हातात दुख झाले तुम्ही ती पण बघू शकताय ह्या हाताचं काहीच नव्हतं विषय